भीमा आणि नीरा खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने नीरा आणि उजनीतून मोठ्या प्रमाणातून भीमा नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे। काल जवळपास 70,000 क्युसेस इतक्या विसर्ग हा चंद्रभागेच्या पात्रामध्ये सोडण्यात आलेला तर वीर धरणातून नीरा नदीत देखील जवळपास 23,000चा विसर्ग सोडण्यात आला होता। आता पंढरपूरमध्ये खरं तर चंद्रभागा नदी दुतडी भरून वाहते आहे। चंद्रभागा नदी पात्रातील सर्व भक्त पुंडलिक मंदिरासह सर्व साधू संतांची मंदिर असतील, समाधी असतील ते आता देखील पाण्याखाली गेले। ते आपण बघतोय की खरं तर चंद्रभागेचे पात्र आता ओसंडून वाहत आहे। जवळपास घाटाच्या अनेक पायऱ्या बुडालेल्या आहेत, घाटाला पाणी लागलेलं आहे आणि चंद्रभागेवरचा जुना दगडी पूल देखील पाण्याखाली गेलेला आहे। आपण पाहतो की समोर असलेलं हे प्रभुपाद घाट देखील पाण्याखाली गेलेला आहे। एकूणच आपण बघतो की पंढरपूरमध्ये सध्या चंद्रभागा दुथडी भरून वाहते, पूर स्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते। आता तर खरं तर पंढरपूरमध्ये चंद्रभागा ही जवळपास 64,000 क्युसेक्स इतक्या विसर्गाने चंद्रभागा प्रभावित झालेली आहे। नीरेतून येणारा प्रवाह आता सकाळपासून काही प्रमाणात कमी करण्यात आलेला आहे, त्यामुळे काही पुढच्या काळामध्ये चंद्रभागेची पाणी पातळी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळेल। मात्र जर पुणे आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असाच सुरू राहिला तर कदाचित चंद्रभागेच्या किंवा भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते। खरं तर प्रशासनाने देखील या संदर्भामध्ये नागरिकांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे। पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीवर असलेली सर्व 8 बंधारे देखील पाण्याखाली गेलेले आहेत। गोपाळपूर येथील श्रीकृष्णाचं मंदिर आहे ते देखील त्या बाजूला देखील पाणी आहे किंवा नदी पात्रातील जे विष्णुपद मंदिर आहे ते देखील पाण्याखाली गेलेले आहे। एकूणच आपण बघतो की अशा पद्धतीचे सगळ्या या चंद्रभागेच्या काठावरती पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। प्रशासनाने देखील सगळ्या लोकांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।